हॅलो एव्हरीवन. तर आज आपण DUIS रूल 1 त्याच्यातली केस 2 बघतोय. लास्ट व्हिडिओमध्ये आपण केस 1 बघितलेली. केस 1मध्ये जर सिंगल पॅरामीटर असेल तुमच्या एक्झाम्पलमध्ये किंवा इंटिग्रलमध्ये, तर त्या केसमध्ये कसं DUISचं रूल 1 अप्लाय करायचं ते आपण बघितले. आता 2 पॅरामीटर्सच्या केसमध्ये काय करायचं ते आपण बघणार आहे. तर 2 पॅरामीटर्सच्या केसमध्ये जसं आपण एक्सला कॉन्स्टंटसारखं ट्रीट करतो आणि पार्शियल डेरिव्हेटिव्ह काढतो विथ रिस्पेक्ट टू पॅरामीटर, ओके, तसंच करायचं आहे. फक्त दुसरा जो कॉन्स्टंट आहे ॲडिशनल पॅरामीटर जो आहे त्याला पण कॉन्स्टंटसारखं ट्रीट करायचं आहे, बरोबर. सो त्या टाईपचं एक एक्झाम्पल बघूयात आपण. Okay, so it is proved that 0 to 1 x raised to a minus x raised to b divided by log x dx is equal to log of a plus 1 divided by b plus 1. तर इथं एकच पॅरामीटर आहे का? नो, इथं 2 पॅरामीटर्स आहेत. सो ए बी आर पॅरामीटर्स अँड x is the variable. x is the variable. ओके, सो तुम्हाला हे इंटिग्रल इव्हॅल्युएट करायचं आहे आणि मग त्याची व्हॅल्यू ही येते हे दाखवायचं आहे. सो इज इट पॉसिबल टू इव्हॅल्युएट दॅट? नो, इझिली इव्हॅल्युएट होण्यासारखं हे इंटिग्रल नाही आहे, म्हणून आपण DUIS वापरतो, बरोबर. तर तेच करायचं, DUIS रूल 1 वापरायचं आहे. कुठल्या तरी एका पॅरामीटरच्या विथ रिस्पेक्ट टू डिफरन्शिएट करायचं, बरोबर. त्यावेळी दुसरा पॅरामीटर आणि जो व्हेरिएबल आहे दोघं कॉन्स्टंट असतील, बरोबर. सो आपण विथ रिस्पेक्ट टू एच त्याला डिफरन्शिएट करणार आहे. सो लेट I is equal to 0 to 1 x raised to a minus x raised to b divided by log x dx. ठीक आहे. सो इथं आपण विथ रिस्पेक्ट टू ए जर डिफरन्शिएट करत असू तर त्याला DI/DA फाइंड आउट करायचं आहे, बरोबर. जर कोणाला वाटलं की मी विथ रिस्पेक्ट टू बी डिफरन्शिएट करेन, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, पण त्यावेळी तुम्ही ए आणि एक्सला कॉन्स्टंटसारखं ट्रीट करणार आहे, बरोबर. सो DI/DA. आता हे जे डिफरन्शियल आहे, डिफरन्शियल कोइफिशियंट जो आहे तो आपल्याला आतमध्ये घ्यायचं आहे इंटिग्रेशनच्या, आणि इंटिग्रेशनच्या आतमध्ये 3 व्हेरिएबल्स आहेत म्हणून त्याला पार्शियलमध्ये कन्वर्ट करायचं. सो 0 to 1 पार्शियलमध्ये जाईल तो डेल बाय डेल ए ऑफ गिवन फंक्शन x रेज टू a मायनस x रेज टू b डिवायडेड बाय log x dx. ओके, तर आता लक्षात ठेवायचं की a विथ रिस्पेक्ट टू a आपण पार्शियली डिफरन्शिएट करतोय म्हणजे x आणि b काय होतील? कॉन्स्टंट होतील. सो x आणि b कॉन्स्टंट आहेत म्हणजे x रेज टू b पण कॉन्स्टंट झाला. x रेज टू bचं डेरिव्हेटिव्ह येईल 0, बरोबर. x रेज टू aचं डेरिव्हेटिव्ह, ओके, x रेज टू aचं डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट रेज टू व्हेरिएबल. सो a रेज टू xचं डेरिव्हेटिव्ह काय असतं आपण बघितलेलं आहे. d/dx ऑफ a रेज टू x इज a रेज टू x इंटू log a, बरोबर. तर इथं a आणि x त्यांचे रोल्स इंटरचेंज झालेले आहेत म्हणजे इथं पण a आणि xचे रोल्स इंटरचेंज करायचे आणि व्हॅल्यू लिहायची. सो 0 to 1 डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेज टू a विल बी x रेज टू a ॲज इट इज इंटू लॉग ऑफ बेस इज x, ओके. सो लॉग ऑफ x डिवायडेड बाय लॉग x. x रेज टू b, x पण कॉन्स्टंट b पण कॉन्स्टंट त्यामुळे त्याचं डेरिव्हेटिव्ह 0 येईल, बरोबर. लॉग x कॅन्सल होईल dx. सो व्हॉट इज दिस इज x रेज टू. आता इंटिग्रेट करताना मात्र विथ रिस्पेक्ट टू x इंटिग्रेट करायचं. स्विचिंग तुम्हाला जमलं पाहिजे म्हणजे आधी आपण डिफरन्शिएट करताना विथ रिस्पेक्ट टू a केलं, आता इंटिग्रेट करताना विथ रिस्पेक्ट टू x करायचं, बरोबर. म्हणजे x रेज टू aचं इंटिग्रेशन जसं आपण x रेज टू nचं इंटिग्रेशन घेतो त्याच पद्धतीने x रेज टू nचं इंटिग्रेशन x रेज टू n+1 डिवायडेड बाय n+1 प्लस c. ओके, सो या केसमध्ये पण इथं प्लस c येणार नाही कारण हा डेफिनाईट इंटिग्रल आहे, बरोबर. सो x रेज टू a+1 डिवायडेड बाय a+1 लिमिट्स 0 to 1. सो फायनली इट इज 1 रेज टू a+1 इज 1. सो 1 बाय a+1. 0 रेज टू a+1 इज 0. सो पुढची टर्म येणारच नाही, बरोबर. सो 1/a+1 हे तुम्हाला DI/DA मिळालेलं आहे, बरोबर. तुम्हाला काय काढायचं आहे? I काढायचं आहे आणि I कॅल्क्युलेट नाही, I तुम्हाला दाखवायचं आहे की लॉग ऑफ a+1 डिवायडेड बाय b+1 मिळतो आहे. तर त्यासाठी काय करावं लागेल? यू हॅव टू इंटिग्रेट दिस DI/DA विथ रिस्पेक्ट टू a. डेरिव्हेटिव्ह मिळालेलं आहे त्याला इंटिग्रेट केलं की ओरिजिनल फंक्शन मिळेल किंवा ओरिजिनल आन्सर मिळेल त्या इंटिग्रलचं, बरोबर. सो त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? दिस DI/DA जो आहे याला इंटिग्रेट करावं लागेल विथ रिस्पेक्ट टू a टू ऑब्टेन द इंटिग्रल.
ओके. सो di/dA इज इक्वल टू 1/a+1. ठीक आहे. तर आता तुम्हाला आय फाइंड आउट करायचं आहे, बरोबर. सो याचं इंटिग्रेशन जर काढलं di/dAचं विथ रिस्पेक्ट टू ए तर तुम्हाला मिळून जाईल, बरोबर. सो di/dA इज 1/a+1. इंटिग्रेट इट विथ रिस्पेक्ट टू ए, यू विल गेट log of a+1 प्लस सी. ओके. सिन्स इट इज इंडेफिनाइट इंटिग्रल, आर्बिटरी कॉन्स्टंट ॲड करावा लागेल. आता या आर्बिटरी कॉन्स्टंटची व्हॅल्यूज आपल्याला डिटरमाइन करायची. लेट इट बी 1. ओके. आणि ओरिजिनल इंटिग्रल काय आहे तुम्हाला दिलेलं, इट इज 0 to 1 x⁴a मायनस x⁴b डिवायडेड बाय log x dx. ठीक आहे. हे तुमचं दिलेलं इंटिग्रल आहे. ठीक आहे. तर या केसमध्ये पण सेम जे मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं तेच सांगेल की या केसमध्ये पण तुम्हाला हा सी डिटरमाइन करताना अशी काहीतरी व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आहे एची, सच दॅट न्यूमरेटर 0 झाला पाहिजे इंटिग्रँडचं, म्हणजेच इंटिग्रँड 0 झाला पाहिजे, बरोबर. तर इंटिग्रँड कधी 0 होईल, जेव्हा तुम्ही एची व्हॅल्यू बी टाकाल, बरोबर. x⁴b मायनस x⁴b विल बी 0. सो पुट a इज इक्वल टू b इन इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2 and equation 2. okay. so equation 1 will imply, equation 1 मध्ये काय मिळेल, तुम्ही जर a is equal to b टाकलं तर I is equal to log of b+1 प्लस c. इक्वेशन 2 काय मिळेल, इक्वेशन 2 मध्ये जर तुम्ही टाकलं a is equal to b तर x⁴b मायनस x⁴b म्हणजे 0, म्हणजे याची व्हॅल्यू काय मिळेल, I is equal to 0. इम्प्लाइज एक इक्वेशन काय सांगते, आय इज इक्वल टू लॉग ऑफ b+1 प्लस सी, आणि दुसरं इक्वेशन काय सांगते, आय इज इक्वल टू 0. इम्प्लाइज 0 इज इक्वल टू लॉग ऑफ b+1 प्लस सी, विच इम्प्लाइज दॅट सी इज इक्वल टू शिफ्ट दिस लॉग ऑफ b+1 ऑन लेफ्ट हँड साईड, सो इट इज मायनस लॉग ऑफ b+1. ठीक आहे. म्हणजे सीची व्हॅल्यू मायनस लॉग ऑफ b+1 मिळाली, बरोबर. सो ती व्हॅल्यू आता कुठे सबस्टिट्यूट करायची, इक्वेशन 1 मध्ये. ओके. सो इक्वेशन 1 implies I is equal to, what is the value of I, इक्वेशन 1 मध्ये log of a+1 प्लस सी ची व्हॅल्यू काय आहे, मायनस लॉग ऑफ b+1. ओके. सो मायनस लॉग ऑफ b+1 विच इम्प्लाइज इट इज इक्वल टू लॉग ऑफ a+1 डिवायडेड बाय b+1. काय वापरलं, लॉगचा बेसिक रूल वापरला. लॉगचा रूल कुठला, लॉग ऑफ ए मायनस लॉग ऑफ बी इज इक्वल टू लॉग ऑफ ए डिवायडेड बाय बी, बेसिक रूल ऑफ लॉगरिदम. ठीक आहे. हा यूज केला आणि आपल्याला आय काय मिळाला, लॉग ऑफ a+1 डिवायडेड बाय b+1. दिस इज वॉट वी हॅव टू शो. ओके. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. सो सिम्पली 2 पॅरामीटर्सवाले जर एक्झाम्पल्स असतील विथ द कॉन्स्टंट लिमिट्स, बरोबर, लिमिट्स कॉन्स्टंट पाहिजेत आणि 2 पॅरामीटर्स पाहिजेत ए आणि बी, किंवा सिमिलर सी आणि डी. ओके. नावं चेंज केली तरी काही फरक पडत नाही. एक्स सोडून कुठले तरी 2 पॅरामीटर्स हवेत. जर अशा 2 पॅरामीटर्स विथ द कॉन्स्टंट लिमिट्स असतील तर त्या केसमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, कुठल्या तरी एकच व्हेरिएबलचं विथ रिस्पेक्ट टू डिफरन्शिएट करायचं. दिलेल्या इंटिग्रलला DYS रूल 1 वापरायचा. त्यावेळी दुसरं पॅरामीटर आणि व्हेरिएबल या दोघांना कॉन्स्टंटसारखं ट्रीट करायचं. ठीक आहे. सो दिस इज द एक्झाम्पल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा. थँक्यू.